महाराष्ट्राच्या राजकीय विश्लेषकांच्या यादीमध्ये तिचं नाव घेतलं जातं। अतिशय लहान वयामध्ये एका आघाडीच्या मीडिया हाऊसचं, एका वर्तमानपत्राचं कार्यकारी संपादक पद जी भूषवती आहे। इयर डाऊन पण झालं होतं माझं 1 वर्ष। 30ला गेल्यानंतर थोडं पॉलिसी रिसर्च मध्ये क्लॅरिटी आली। मग बँगलोरमध्ये नोकरी करताना भाषेची अडचण यायला लागली। यातलं काही माहित नसतं याचे मी फटके पण खाल्ले। मीडियाला खूप मोठा शब्द भांडतात लोक आणि तो वेग साधणं आपल्या इतर पुरुष कलिग सोबतचं इट्स अ चॅलेंज। नमस्कार, मी विनोद सातव। आरपार मराठी आपल्या या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे वुमन की बात। वुमन की बात या कार्यक्रमामध्ये आपण अनेक कर्तृत्ववान महिलांना भेटत असतो। आज मी मला अतिशय आनंद होतोय, आज एका अशा महिलेची ओळख करून देणार आहे की जिनं अत्यंत लहान वयामध्ये एक मोठी जबाबदारी ती आता पार पाडते। राजकीय क्षेत्रामध्ये जे विश्लेषण केलं जातं, आपण अनेक माध्यमांमध्ये, अनेक प्लॅटफॉर्म्सवर राजकीय विश्लेषकांना बघत असतो। या राजकीय विश्लेषकांमध्ये पाहायला गेलं तर पुरुषांचं प्रमाण हे खूप जास्त आहे। जवळजवळ पुरुषांचंच प्रमाण आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यात काही निवडक महिला आपल्याला दिसतात। त्यामध्ये एक आघाडीचं नाव, जिनं अत्यंत लहान वयात, तिच्या वयाच्या लहान वयामध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली आणि आज महाराष्ट्राच्या राजकीय विश्लेषकांच्या यादीमध्ये तिचं नाव घेतलं जातं। अतिशय लहान वयामध्ये एका आघाडीच्या मीडिया हाऊसचं, एका वर्तमानपत्राचं कार्यकारी संपादक पद जी भूषवती आहे, तिच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत। शीतल पवार यांचं मी मनापासून स्वागत करतो। शीतल, तुझं मनापासून स्वागत। वुमन की बात यामध्ये आता तुझ्या मन की बात आम्ही जाणून घेणार आहोत। तसं पवार आडनाव आणि राजकारण यांचा संबंध तसा खूप महाराष्ट्राने जवळून पाहिलेला आहे। तर शीतल पवार, मला जाणून घ्यायला आवडेल की आज तू मीडियामध्ये एका खूप जबाबदारीच्या पदावर काम करतेस, पण तुझं शिक्षण कुठे झालं, तुझी सुरुवात कुठून झाली आणि तू इथपर्यंत कशी आलीस हे आपण नंतर जाणून घेणार आहोत। पण मला सुरुवातीच्या सेगमेंटमध्ये तुझा प्रवास शिक्षणापासूनचा आणि कुठून आलीस हे जाणून घ्यायला आवडेल। तसं मी कम्प्युटर इंजिनियर, तुला माहितीच आहे की काय बॅकग्राऊंड आणि एज्युकेशन काय राहिलेलं आहे ते। कम्प्युटर इंजिनिअरिंग करता करता पुढे काय, कारण मी फेल झाले होते, इयर डाऊन पण झालं होतं माझं 1 वर्ष। तर पुढे काय असा विचार करताना माझे वडील सरकारी आई वडील दोघं माझे सरकारी नोकरीत होते। प्लस घरात आपण बघत असतो म्हणजे की फॅमिलीतले सगळेच लोक गव्हर्नमेंट जॉबमध्ये असेल तर काय लाईफस्टाईल असतं, आणि त्यामुळे खूप ऑब्व्हियस आहे की मलाही असं वाटलं की आपण अधिकारी होण्याचा चान्स घ्यायला पाहिजे। म्हणून MPSC की UPSC असे माझ्या समोरचे प्रश्न होते, लाईक आय एम टॉकिंग 15 years बॅक। त्यावेळेस मग प्रिपरेशनलाही थोडीफार मी सुरुवात केली होती आणि आय केम अक्रॉस NGO विच वर्क्स इन जळगाव, आणि तिथे यजुवेंद्र महाजन सरांची माझी ओळख झाली आणि त्यांनी म्हणजे ते करिअर काउन्सिलिंग आणि असं सगळं करतात। सो त्यांनी मला एक वाट दाखवली की जस्ट म्हणजे तू खूप रुटीन विचार करते, थोडा वेगळा विचार करून बघ। फॉर्च्युनेटली फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं होतं आणि आहे रादर असूनही, तर त्यामुळे मला तो वेगळा विचार करण्याची संधी मिळाली आणि त्यातनं मी टाटा इन्स्टिट्यूटला जाऊन सोशल वर्कमध्ये माझं मास्टर्स पूर्ण केलं आणि आय थिंक तो टर्निंग पॉईंट होता करिअरचा। तिथून सगळं करिअर बदललं। म्हणजे एज्युकेशनच्या टप्प्यावर म्हणशील तर टप्पे करता येतात, कारण प्रत्येक ठिकाणी असं काहीतरी एक बोल्ट बसला आणि तिथून ते आपण थोडंसं मागे येऊन जम्प करतो ना, तसं झालं। 30ला गेल्यानंतर थोडं पॉलिसी रिसर्च मध्ये क्लॅरिटी आली, रिसर्च मध्ये मग मी जॉब सुरू केला। मग बँगलोरमध्ये नोकरी करताना भाषेची अडचण यायला लागली म्हणून पुण्यात आलो। पुण्यात आल्यानंतर 3 वर्ष रिसर्च मध्ये काम केल्यानंतर पुण्यात आली म्हणजे तू धुळ्याला होतीस, मला तुम्हाला सांगायला आवडेल। धुळ्यासारख्या छोट्याशा एका शहरामध्ये तिनं तिचं शिक्षण पूर्ण केलंय। 12वी पर्यंतचं शिक्षण माझं धुळ्यात झालं आणि इंजिनिअरिंग नंतर मी पुण्यात आले। बँगलोरला जेव्हा जॉब करत होते तर साऊथमध्ये कुठल्याही सोशल सेक्टरमध्ये विशेषतः काम करताना तुम्हाला किमान एक साऊथ इंडियन भाषा येणं मस्ट आहे। म्हणजे खूप साऱ्या NGOचे जर तुम्ही सीव्हीज म्हणजे ते जेव्हा मागवतात सीव्ही तर त्याच्यात असतं की किमान या 3-4 भाषांपैकी एक भाषा तुम्हाला यायला हवी। मी खूप ट्राय केला तिथे जॉब
करण्याचा, बट समहाऊ ते वर्कआउट नाही झाला आणि त्यामुळे मला परत पुण्यात यायला लागलं. पुण्यात पॉलिसी रिसर्चवर खूप छान काम सुरू होतं माझं. पुन्हाच त्यावेळेस मला अजूनही आठवतं की सकाळच्या दारात मी माझं एक प्रेस नोट छापून यावी म्हणून अर्धा तास त्या बातमीदाराची यायची वाट बघत उभी होते. तर त्यावेळेस असं लक्षात आलं की मीडिया इज अ पॉवर, आणि तुम्ही कितीही रिसर्च केला, तुम्ही कितीही लोकांची बाजू मांडून धरली, म्हणजे त्यावेळेस आम्ही पुण्यातल्या चळवळींचं डॉक्युमेंटेशन करत होतो आमच्या संस्थेसाठी, तर मीडियाची ताकद तुम्हाला लागते जर तुम्हाला तुमचा आवाज वाढवायचा असेल किंवा तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल. आणि मग मला असं वाटलं की मला या क्षेत्राबद्दल काहीच माहिती नाहीये आणि आपण ते शिकून घ्यायला पाहिजे, म्हणून मी रानडेची जी काही सकाळच्या कोर्सची एंट्रन्स असते, त्यांचा एक PGDM कोर्स आहे, त्याची एंट्रन्स दिली अँड आय गॉट थ्रू. अगेन वन मोर गुड ऍक्सिडेंट हॅपन असं म्हणूयात आपण, की त्यातनं मी सकाळ जॉईन केला. पण कधीही मी सकाळच्या संपादकीय विभागात काम करेल, एखाद्या जबाबदारीच्या पदावर पूर्ण वेळ काम करेल असं मी जेव्हा सुरुवात केली 2017 साली तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं. आय जॉईन ॲज अ ट्रेनी, दॅट टू अ मॅनेजमेंट ट्रेनी. मी आनंद करंदीकर जे म्हणजे नोन रिसर्चर आहेत त्यांना मी असिस्ट करत होते. दॅट्स ऑल माय प्रोफाईल वॉज. पण मला वाटतं की त्या संस्थेचं कल्चर असं आहे की तुमचं वय अनुभव न बघता जर तुमच्या मी येतोय त्या मुद्द्यावर की आत्ताच तुझ्या बोलण्यामध्ये असं आलं. आपण पाहताय की तिच्या विचारांचा वेग आणि तिच्या बोलण्याचा वेग हा कसा मॅच होतोय. शीतलला मी खूप जवळून ओळखतो, त्यामुळे आज मला अगदी घरगुती गप्पा मारल्याचा फील येतोय. मला मात्र प्रचंड ऑकवर्ड वाटतंय, कारण मला एवढं शिस्तीत बसून विनोदाची बोलायची सवय अजिबात नाही. हरकत नाही. मला असं वाटतं की तू आत्ताच तुझ्या बोलण्यामध्ये असं आलं की तू सकाळ मीडिया हाऊसच्या दारामध्ये एक प्रेस नोट तुझी छापावी म्हणून त्या पत्रकाराची तू वाट बघत होतीस आणि आज त्याच सकाळ वृत्तपत्राची तू कार्यकारी संपादक म्हणून काम करतेस. तुझ्या लहान वयामध्ये एवढी मोठी जबाबदारी संस्थेने तुला दिली. चांगलं आहे, कौतुक आहे, अभिनंदन तुझं त्याबद्दल. पण इतक्या लहान वयात संस्थेमध्ये इतकी मोठी जबाबदारी आणि इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असताना सोशल वर्कचं पुन्हा नंतर ट्रेनिंग घेऊन पत्रकारितेमध्ये कार्यकारी संपादक म्हणून हा प्रवास कसा काय? मी याचं 100% श्रेय अभिजित सरांना देईन. कारण हिचं वय काय आहे, तिला ते कळतंय का नाही हे न बघता त्यांनी ती जबाबदारी माझ्यावर टाकली. आय थिंक हा त्यांचा स्वभाव आहे की ते पटकन एखादा स्पार्क ओळखतात आणि त्या मुलाला किंवा मुलीला संधी देतात. मग ते तुमच्या हातात असतं की तुम्ही ती संधी कशी वापरतात. सकाळ ही संस्था कल्चर म्हणून एक तर 90 वर्षांची संस्था आहे, एक मीडिया हाऊस म्हणून त्यांची एक परंपरा आहे, वाचकांच्या खूप अपेक्षा असतात. अशा वेळेस तिथे काम करणाऱ्या लोकांचा एक स्वभाव आहे, त्यांची एक पद्धत आहे कामाची. मला वाटतं की मला यातलं काहीही माहीत नसणं हे माझी जमेची बाजू होती आणि यातलं काहीही माहीत नसणं याचे मी फटके पण खाल्ले. पण फटके नक्कीच कमी होते आणि जमेची बाजू जास्त होती. आमचे CEO उदय सर नेहमी म्हणतात की सकाळमध्ये काम करण्यापेक्षा पीपल मॅनेजमेंट स्किल तुम्हाला जास्त लागतात. ते मला अजिबातच येत नव्हते, ते मी शिकून घेतले. म्हणजे तू कम्प्युटर इंजिनिअरिंग मधनं ह्युमन इंजिनिअरिंग मध्ये आलीस? ऍब्सोल्युटली. मला वाटतं की जे सोशल इंजिनियर व्हायला मी गेले होते टिसला त्याचं खरं प्रॅक्टिकल मी येऊन केलं. पण मग सकाळमध्ये काम करत असताना किंवा कार्यकारी संपादक म्हणून काम करत असताना तुझा जो काही प्रोफाईल आहे, मीडिया हाऊसमध्ये काम करताना तुझ्या इंजिनिअरिंग शिक्षणाचा तुला काय उपयोग झाला का? ऍब्सोल्युटली. मला वाटतं की इंजिनिअरिंग तुम्हाला लॉजिक आणि रॅशनॅलिटी शिकवतं, म्हणजे तुम्ही तेवढे ओपन माइंडेड असाल तर. आणि मला माझ्या कामाच्या पद्धतीमध्ये ते लॉजिक आणि ती रॅशनॅलिटी वापरायला उपयोग झाला. ट्रेनिंग म्हणून माझं काम असेल किंवा डिजिटल पोर्टलसाठीचं काम असेल, आणि आता मी पूर्ण वेळ रिसर्चर किंवा जे बॅकएंड नियोजन प्लॅनिंग असतं त्याच्यावर जे पूर्ण वेळ काम करते, याच्यामध्ये मला प्रत्येक ठिकाणी माझे जे टेक्निकली मी इतरांपेक्षा उजवी आहे त्याचा फायदा होतो. काही गोष्टी पटकन सर्च करणं असतं, लॉजिक समजून घेणं असतं, अल्गोरिदम समजून घेणं असतं, विशेषतः सर्वेचे टूल्स वगैरे, ते सगळे एक हाती हँडल करायला मला याच्यामध्ये खूप सोपं झालं. मी येणार आहे, सर्वे या विषयावर पण येणार आहे. कारण तुम्ही जे काही सर्वे छापता त्यानंतर राजकीय पळापळ जे होते महाराष्ट्रामध्ये त्या मुद्द्यावर येणार आहे. पण त्याआधी मला तू आत्ता जे टूल्स अल्गोरिदम्स असे काही कीवर्ड्स वापरले, सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजी ह्याचा वापर जसा इतर क्षेत्रांमध्ये आला आहे तसा राजकीय क्षेत्र आणि मीडिया क्षेत्रामध्ये पण आलेला आहे. तर तू एक तरुण मुलगी आहेस आणि कार्यकारी संपादक पण आहेस एका जबाबदार संस्थेची, मोठ्या संस्थेची.
या दोन्हीमध्ये आता सध्याचा ट्रेंड, सोशल मीडिया किंवा मीडियाचा ट्रेंड, टेक्नॉलॉजीचा ट्रेंड, यूथ, ह्या सगळ्याकडे तू कसं पाहतेस? मीडिया खूप मोठा शब्द आहे, त्याच्या खूप छोटे छोटे भाग आहेत. म्हणजे अगदी सकाळ मीडियाबद्दल बोललो तर आमचं टीव्ही हे स्वतंत्र युनिट आहे, आमचं डिजिटल हे स्वतंत्र युनिट आहे. आमच्याकडे डिजिटल मध्येच भरपूर सारे इतर प्रोडक्ट्स आहेत. डिजिटलमध्ये वेबसाईट वेगळी असते, तुमचं युट्यूब चॅनल वेगळं असतं, तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, परत वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स असतात. तर त्यामुळे ट्रेंड म्हणून आणि एक इंडस्ट्री म्हणून इट्स अ व्हेरी बिग टर्म. मला वाटतं की मीडियाकडे बघणारी लोक ना, ही ते मोठ्या हत्तीला नाही का, कोणाला शेपूटच दिसते, कोणाला सोंडच दिसते, तसं बाहेरनं लोक ह्या मीडियाकडे बघतायत. मला वाटतं की माझ्या शिक्षणामुळे आणि जे माझे विदिन ऑर्गनायझेशन किंवा विदिन मीडिया मेंटर्स राहिलेले आहेत, त्यांच्या मोकळ्या विचारांमुळे म्हणा किंवा त्यांनी स्वतः ट्रेंडशी खूप जुळवून घेतलं असेल, त्यामुळे असेल, मला हे सगळं खूप मोकळेपणे बघता आणि अनुभवता आलं. आणि मी याचं प्रेशर नाही घेतलं की बापरे मला आता कसं होणार. आणि मला वाटतं की संस्था पण ते प्रेशर घेत नसते, संस्था टीमला अपग्रेड करत असते. म्हणजे उदाहरणार्थ डिजिटल टीमचे आमच्याकडे फ्रिक्वेंटली ट्रेनिंग्स होतात की काय अल्गोरिदम नवीन आलेला आहे, आपण काय अपग्रेड केलं पाहिजे. आता आमच्याकडे AI वर आम्ही चर्चा करतोय. काय होतं ना, मीडिया म्हणून आपण ज्ञान खूप देत असतो आपल्या वाचकांना, पण त्यातलं आपण किती अडॉप्ट करतोय, आपण आपल्या प्रोसेसेस मध्ये किती आणतोय. मला वाटतं की कुठेतरी आम्ही सगळेच हा प्रश्न इंटरनली स्वतःला खूप जबाबदारीने विचारत असतो आणि रिलेव्हंट राहण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतो. म्हणजे ऑल माय सिनियर्स आर मेकिंग एफर्ट्स फॉर दॅट. आम्हालाही सतत त्याबद्दल सांगत असतात. त्यामुळे एक तर रिलेव्हंट राहता येते. बाहेरचा जो, म्हणजे आता हे मी तुम्हाला सिस्टीम बद्दल सांगितलं, आता आपण ऑडियन्स बद्दल बोलू. ऑडियन्सचं काय ना की ते आर पार्ट ऑफ द मार्केट, त्यामुळे त्यांना हवंय की नको मला वाटत नाही की हे कोणी युजर म्हणून आपल्याला विचारतंय, ते सगळं येऊन आपल्यावर आदळतंय. अशा वेळी लोकांमध्ये अवेअरनेस खूप कमी आहे. म्हणजे अगदी यू आर टॉकिंग अबाउट युथ, तर त्यांच्यामध्ये पण तो अवेअरनेस खूप कमी आहे की नेमकं काय बदल होतोय, कन्झ्युमरिझम कुठल्या दिशेने जात आहे, प्लॅटफॉर्म्स काय बदलत आहेत, त्यांचा आपल्या लाईफस्टाईलवर काय परिणाम होतोय, अल्गोरिदम्स आपल्या लाईफस्टाईलवर काय इम्पॅक्ट करतात, याच्याबद्दल खूप अज्ञान आहे. आणि मला वाटतं की हीच एक स्वतंत्र शाखा आहे खरं तर अपस्किल करण्याची लोकांना. पण मग त्याच्यात तुम्ही कन्झ्युमर म्हणून अपस्किल व्हायला पाहिजे, तुम्ही मीडिया कन्झ्युमर स्पेसिफिकली कंटेंट कन्झ्युमर म्हणून अपस्किल व्हायला पाहिजे. पण हे खूप म्हणजे आपण आता खूप आयडियलिस्टिक बोलतोय, याच्याबद्दल लोकांना अजिबातच अवेअरनेस नाहीये. खूप शहरी भागात आणि खूप अपक्लास ऑडियन्सला थोडंफार तरी माहितीये, पण ग्रामीण भागात म्हणजे आपल्या, फॉर एक्झाम्पल आय ऑलवेज कोट माय फादर, की त्यांना त्यांच्या व्हॉट्सअपवर जे येतं ते खरं वाटतं. अच्छा. हा, तर अशा वेळेस म्हणजे मी स्वतः त्या मीडियात काम करते, मला उलट दडपण येतं या सगळ्या गोष्टींचं की मी त्यांना कसं समजून सांगणार आहे की बाबा दिस इज नॉट द फॅक्ट. व्हॉट्सअपवरती आलेलं जी इन्फॉर्मेशन आहे ते अगदी खरंच आहे असं वाटणार. लोक एकमेकांशी भांडतात व्हॉट्सअप ग्रुपवर त्याच्यासाठी की नाही तुझं खरं की माझं खरं असं. मला वाटतं की त्यामुळे ह्या फील्डमध्ये अवेअरनेस करायला खूप स्कोप आहे. आत्ताची जी तरुण पिढी आहे तिला खरं तर एज्युकेशन मधनच आपण हे सगळं देऊ शकतो का, कॅन इट बी पार्ट ऑफ युअर फॉर्मल एज्युकेशन, अशा खूप साऱ्या गोष्टींवर आता डिबेट, डिस्कशन आणि पॉलिसी लेव्हलवर चर्चा होणं खरं तर अपेक्षित आहे. पॉलिसी शब्द तू आता वापरलास. तू तुझ्या कामाच्या मला 3 कीवर्ड्स सापडतात. एक पब्लिक पॉलिटिक्स आणि पॉलिसी. ह्या 3 कीवर्ड्सला घेऊन तू त्याला तुझं इंजिनिअरिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी, पत्रकारिता, हे सगळ्या कीवर्ड्समध्ये तू काम करतेस. तर मीडियामध्ये एस्पेशली तू ज्या क्षेत्रात काम करतेस, आम्ही अनेकदा चॅनलवरती कुठल्या निवडणुकांचा निकाल असेल, सर्वेज असतील, तर त्याच्यावर डिबेट होत असतात. पॅनल डिस्कशनमध्ये आम्ही तुला पाहतो. त्यावेळेला घेणारा पुरुष असतो, कंडक्ट करणारा. 4 पॅनलमध्ये लोक असतात, त्यात 3 पुरुष असतात आणि 1 महिला असते. त्या महिलामध्ये तुला आम्ही नेहमी बघतो, छान वाटतं. म्हणून मला असं वाटलं वुमन की बातमध्ये तुझ्याशी बोलावं. तर मीडियामध्ये महिलांचा सहभाग किंवा मीडियांमधलं महिलांचं स्थान, याकडे तू कसं पाहते? एका बाजूला AI मध्ये एक निवेदिका किंवा जिला आपण न्यूज रीडर म्हणून AI मध्ये एक मुलगी आणण्याचा प्रयोगही आता सध्या झालेला आहे. तर मीडिया आणि महिला, हे याच्यावर मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल. मला वाटतं की पारंपरिक या क्षेत्राची रचना अशी आहे, म्हणजे पेपर प्रिंट वॉज द फर्स्ट मीडियम. तर त्यामध्ये कामाच्या वेळा, खूप लेट नाईट शिफ्ट असं असल्यामुळे मला वाटतं की सुरुवातीपासून तेवढ्या महिला त्याच्यात ऍक्टिव्ह नव्हत्या.
बट बिकॉज आपण याच्यात काही सकाळबद्दल बोलतोय, मला खूप अभिमानाने सांगावं वाटतं की आता सकाळमध्ये जेवढ्या ताकदीने महिला राजकारणावर लिहित आहेत, म्हणजे मी तर खूप लहान आहे, पण आमच्याकडे मृणालिनी नाणेवेडेकर आहेत, शी इज द सिनियर मोस्ट जर्नलिस्ट फ्रॉम मुंबई हू कवर्स मंत्रालय अँड पॉलिटिक्स फॉर सकाळ. दीपा कदम नावाची आमची सहकारी आहे, ती पण मुंबईतनं हे सगळं कव्हर करत असते. तर ह्या दोघी सकाळमध्ये मोर दॅन 2 डिकेड्स त्या पॉलिटिकल स्पेसमध्ये ऍक्टिव्ह आहेत आणि खूप चांगलं लिहितात. त्यांचे स्वतःचे आपण म्हणूयात की एक बीट हा कदाचित खूप छोटा शब्द असेल, पण आपली आपली एक विचारसरणी, त्याचं वाचन, नेटवर्किंग आणि असं त्या दोघींचं खूप स्वतंत्र आहे. आता खूप दोन टोकं असं म्हटलं तरी गैर ठरणार नाही. त्यामुळे सकाळमध्ये मला वाटतं की आम्ही संस्था म्हणून पूर्ण प्रयत्न करतो की महिलांना ती स्पेस मिळेल. फक्त आता महिला म्हणून ते माझ्यावर पण असतं की मला मिळालेली स्पेस मी कशी वापरून घेते आहे. ओव्हरऑल मीडिया म्हणाल तर डिजिटल, तुम्ही आता AI न्यूज अँकर, आय थिंक मुंबई तकला सायली नावाचीच अँकर आता नवीन आलेली आहे, विच इज AI ड्रिव्हन. तर ह्या सगळ्याकडे जेव्हा आपण बघतो, म्हणजे टीव्ही किंवा डिजिटल माध्यमं जसं आली तशा मुली वाढल्या, पण त्या फ्रंट फेस किंवा अँकर अशा म्हणून मुलींची संख्या जास्त वाढलेली दिसते. डिसिजन मेकिंग लेवलला किंवा प्लॅनिंग आणि ह्या सगळ्यामध्ये अजूनही महिलांचं प्रमाण कमी आहे. पण मला वाटतं की ते या क्षेत्राची जी रचना आहे, मग त्याच्यामध्ये खूप गोष्टी असतात, म्हणजे ऍक्सेस, एम आय अवेलेबल टू गो बियॉन्ड माय कम्फर्ट झोन. मग याच्यात वेळेची काही मर्यादा नसते, म्हणजे तुम्ही ठेवूच शकत नाही. डिजिटल आणि टीव्हीवर जर तुम्हाला काम करायचं असेल न्यूज स्पेसमध्ये, तर तुम्हाला 24/7 ऍक्टिव्ह आणि अवेलेबल असावंच लागतं, ते मॅन्डेटच आहे. प्लस बाई म्हणून आमच्या शरीराची रचना किंवा हेल्थ इश्यूज आमचे असे काही असतात की या सगळ्याशी कोपअप करणं, त्याच्याशी जुळवून घेणं आणि तो वेग साधणं आपल्या इतर पुरुष कलिग सोबतचं इट्स अ चॅलेंज. जे त्यात ज्यांना ते शक्य होतं, ज्या त्यात तावून सुलाखून बाहेर पडतात, त्या महिला आहेत आजही. असं नाहीये की अजिबातच नाहीये. मराठी स्पेसमध्ये काही लिडरशिप पोझिशनवर महिला आहेत, पण मला वाटतं की इंग्लिशमध्ये याला जास्त सिस्टमॅटिकली आणि प्रोफेशनली हे सगळं घडतं. मला असं वाटतं आता ABP माझाच्या संपादक पण महिलाच आहेत. चांगलं आहे, महिलांचं प्रमाण वाढलं पाहिजे. वुमन की बातच्या या प्लॅटफॉर्मवरून शीतल, छान वाटलं तुझ्याकडून हे ऐकायला. आता मी ह्याच मुद्द्याला थोडं पुढे घेऊन जातो की तुम्ही महिला म्हणून या क्षेत्रात तसे कार्यरत आहात आणि सकाळचे जे काही सर्वे येतात आणि हे जे सर्वे जेव्हा येतात त्यावेळेला राज्य पातळीवर अनेक पक्षांची त्याच्या पुढची धोरणं किंवा त्यांच्या स्ट्रॅटेजीज ह्या सर्वेजवरून ठरवल्या जातात. वेगवेगळ्या मीडिया हाऊसेस सर्वे करत असतं. तसं सकाळ मीडिया हाऊसचा सर्वे मला असं वाटतं तू ते करतेस आणि तुम्ही वेळोवेळी सर्वे करत असता महाराष्ट्राच्या राजकारणात. तर मला ती प्रोसेस काय आहे, त्याच्यामधली तुमची सिस्टीम काय असते, कसा नक्की सर्वे करता? कारण तुमच्या एका सर्वेच्या बातमीवर अनेक लोकांची स्ट्रॅटेजी बदलते. नक्कीच. मला वाटतं की सकाळमध्ये सर्वेक्षण करण्याची परंपरा जुनी आहे. म्हणजे मी जेव्हा सकाळ जॉईन नव्हता केला तेव्हापासनं सकाळमध्ये सर्वेक्षण केली जावीत असा संस्थेचा विचार होता आणि संस्था म्हणून पण आम्ही थोडं रिसर्चला जास्त महत्व देतो. त्यामुळे ते डिपार्टमेंट किंवा त्यावर काम करणारी डायरेक्ट इन हाऊस माणसं नव्हती, पण आम्ही संस्थेची एक रचना होती. जेव्हा माझ्यासारखा फुल टाइम रिसोर्स अवेलेबल झाला तर मला वाटतं की ते संस्थेचं शहाणपण आहे की ते पूर्ण त्या रिसोर्सला वापरून घेणं असेल आणि त्यातनं आपली एक ब्रँड आयडेंटिटी क्रिएट करणं असेल. म्हणजे आता मराठीमध्ये इन हाऊस सर्वे करणारं, ते पण एवढ्या मोठ्या स्केलवर करणारे आम्ही एकमेव आहोत. इतर म्हणजे ABP माझा, म्हणजे टीव्ही चॅनल विशेषतः जे सर्वे करतात ते सी वोटर, CSDS अशा काही संस्थांसोबत टायप करतात. सकाळने पूर्वी काही टायप्स केलेले, पण आता आम्ही पूर्ण सर्वे इन हाऊस बिल्ड करतो. त्याच्यामध्ये चॅलेंजेस पण आहेत. वी डोंट वाउच दॅट की आम्ही एकदम परफेक्ट आहे आणि आम्ही सांगू तीच पूर्व दिशा. पण मला वाटतं की जेव्हा तुम्ही एक 90-92 वर्षाचं दैनिक म्हणून महाराष्ट्रासारख्या इतक्या पॉलिटिकली सोशली व्होलाटाईल राज्यामध्ये सक्रिय असता, तुमच्या राजकीय मताला म्हणजे त्या ब्रँडच्या राजकीय मताला एक किंमत असते, तेव्हा तुम्ही या बदललेल्या ट्रेंडमध्ये कसं रिलेव्हंट राहणार आहात. आणि आत्ताचा राजकारणाचा बदललेला ट्रेंड असा आहे की पीपल वॉन्ट इन्साइट्स. ओके, त्यांना नॉलेज हवं आहे, त्यांना नाही पॉलिटिकल डिसिजन मेकिंग, त्यांना इन्साइट्स हवे आहेत, त्यांना जनमत. म्हणजे असं आहे ना की आता उदाहरणार्थ आपण आत्ताचं एक रिअल टाइम उदाहरण घेऊ. मराठा आंदोलन पेटलं होतं, भाजप खड्ड्यात गेलं, अत्यंत निगेटिव्हिटी तयार झाली होती. काल फक्त एक ग्रामपंचायतीचा निकाल लागला आणि नरेटिव्ह अचानक
नरेटिव्ह बदललंय. पण मग तुम्ही असं म्हणू शकता का की खालच्या ग्राउंडवरच्या मतदाराचं सेंटिमेंट बदललंय? मग हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आत्ताच काय की माहितीचा वेग इतका वाढलाय की आज नरेटिव्ह काय आहे आणि उद्या नरेटिव्ह काय आहे याच्यात काहीही कॉमन नसणार आहे किंवा नसतंच. अशा वेळेस त्या राजकीय नेत्याला किंवा त्या राजकीय व्यवस्थेला सतत अपग्रेड राहणं, सतत स्वतःला अपग्रेड ठेवणं, ग्राउंड इन्साइट्स असणं खूप महत्वाचं बनलंय. आणि त्यामुळे पॉलिटिकल एजन्सीज असतील, सर्वे एजन्सीज असतील, इन्स्टिट्यूशन्स याच्यामध्ये काही रुळलेले आहेत. मला वाटतं की ती स्पेस एक मीडिया हाऊस म्हणून आपली असावी असं सकाळला वाटतं आणि त्यामुळे सकाळ त्या स्पेसमध्ये म्हणजे आम्ही नॉट दॅट वी पब्लिश एव्हरीथिंग बट वी कीप आवरसेल्फ अपडेटेड ऑल द टाइम. हे सगळे सर्वे करत असताना एक तू सोशल वर्क आणि या सगळ्याचं एज्युकेशन घेतलंय, तू इंजिनिअरिंगचं एज्युकेशन घेतलेलं आहेस आणि आता सर्वेसाठी तुझी एक मोडस ऑपरेंडी असेल किंवा त्याची एक सिस्टीम असेल. ही सगळी सिस्टीममधून ते सर्वे येतात, त्या सर्वेचा निकाल जाहीर होतो आणि त्यामुळे राजकीय क्षेत्रातल्या अनेक लोकांचा तुझा संबंध येत असू शकेल, त्यांच्याशी चर्चा होत असेल, त्यांचे फोन येत असतील किंवा तुमची बातचीत होत असेल. तर कसा अनुभव असतो या सगळ्या राजकीय नेतृत्वांबरोबर चर्चा करण्याचा किंवा बोलण्याचा? सगळ्यात आधी म्हणजे आपण आज खूप मोकळेपणाने बोलतो म्हणून राजकीय नेत्यांशी संवाद किंवा संपर्क हे सकाळमध्ये मी नोकरी करते म्हणून किंवा मी सकाळसाठी काही सर्वे करते म्हणून अजिबात नाहीये. आय थिंक आय वॉज फॉर्च्युनेट इनफ टू गेट इंट्रोड्यूस टू दिस स्पेस लॉंग अगो देन आय वॉज वर्किंग इन मुंबई. मी जेव्हा मुंबईत शिक्षण घेत होते आणि त्या निमित्ताने मी काही काम करत होते 12-13 साली, तेव्हापासनं वेगवेगळ्या क्षमतेत राजकीय नेत्यांशी काम करणं, त्यांच्यासोबत काम करणं असेल किंवा त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करणं असेल, हा खूप सवयीचा भाग होता. मीडियामध्ये आल्यानंतर एवढाच फरक पडला की तुमचा ऍक्सेस खूप वाढतो. पण मला वाटतं की हे कायम डोक्यात ठेवायचं असतं की तो ऍक्सेस संस्थेसाठी असतो, तुमच्यासाठी व्यक्ती म्हणून नसतो. पण मला वाटतं की माझ्या इंडिव्हिज्युअल करिअरच्या जर्नीमध्ये मी जे सुरुवातीला पॉलिसी लेव्हलवर किंवा कॉर्पोरेशनच्या निमित्ताने किंवा रिसर्चच्या निमित्ताने काही अगदी थोड्या क्षमतेत असेल, माझ्या छोट्याशा जगाच्या क्षमतेत असेल, पण जे इंटरॅक्ट करत होती त्यामुळे त्या लोकांचा एक पर्स्पेक्टिव्ह माझ्याकडे आधीपासून होता. तो मीडियात आल्यानंतर थोडा शार्पन झाला. प्लस पॉलिटिकल एक अनालिसिसची आवड असणं, ते पण काही मी सकाळमध्ये आले म्हणून मी करत नाही. मी 2012-13 पासून त्या स्पेसमध्ये ऍज अ रिसर्चर काम करते. बिकॉज मला कायम असं म्हणजे मी जेव्हा टाटा इन्स्टिट्यूटला शिकायला गेले तर तिथे ना पुन्हा खूप सारे स्ट्रीम्स ओपन झाले. म्हणजे तुम्हाला एनजीओ करायचंय, तुम्हाला CSR करायचंय, तुम्हाला रिसर्च करायचंय. मग रिसर्चमध्ये पण भरपूर प्रकारचे रिसर्च असतात. तर त्यावेळेस मला असं वाटलं की आपण एवढं काय काय करणार आहोत तर वाय नॉट टू क्रिएट सम इम्पॅक्ट ऑन पॉलिसी. तर पॉलिसीवर एक इम्पॅक्ट क्रिएट करण्याचा विचार होता. आणि मग म्हणजे मी त्याच्यानंतर जे काही जॉब्स केले किंवा ज्या छोट्या असाइनमेंट्स केल्या त्या सगळ्यामध्ये आपल्याला पॉलिसीवर काही इम्पॅक्ट करता येईल का, पॉलिसीमध्ये काही बदल आणता येतील का, असा विचार जास्त होता आणि त्या दिशेने जात राहिले. सकाळमध्ये आल्यानंतर मी जसं म्हटलं की ऍक्सेस वाढतो. पण मी ज्या पेरिफेरीमध्ये काम करते आणि माझ्या आजूबाजूला माझ्याहून 15-20 वर्ष मोठे माझे इमिजिएट बॉसेस आहेत की दे आर सिनियर टू मी इन एज. तर त्यांच्याकडे पाहून मी एक शिकले की त्या ऍक्सेसचा गैरवापर करायचा नसतो. ऍक्सेसचा गैरवापर इज नॉट ऑलवेज अ फ्रॉड. मला एखाद्याने विश्वासाने सांगितलेली माहिती मी कुठल्याही कॅज्युअल टॉकमध्ये बोलून टाकणं किंवा तिची मी बातमी म्हणून त्या गोष्टीकडे बघणं, मला वाटतं की हे टाळायला जर तुम्ही शिकलात तर बियॉन्ड युअर ऑर्गनायझेशन और बियॉन्ड युअर वर्क प्रोसेस तुमचं एक खूप चांगलं नातं कुठल्याही राजकारणाशी तयार होऊ शकतं. रादर ते होतं, ते नर्चर करायचं असतं. कारण शेवटी तो पुढारी किंवा ती जी कोणी पुढारी असते ती पण एक ह्युमन आहे. त्यांनाही एक स्पेस हवा असतो वेअर दे कॅन एक्सप्रेस फ्रीली. मला वाटतं की त्यांना पण एक कम्फर्ट झोन हवा असतो की जिथे ते त्यांच्या चुका मोकळेपणे बोलू शकतील की नाही यार हे गलत हो गया, हे नाही, मी हे असं नाही बोलायला हवं होतं, पण ठीक आहे आता चुकलं तर काय. मला वाटतं की माझ्या कम्युनिकेशन स्किल्समुळे असेल किंवा मी स्वतःला असं बनवत आणलंय ओव्हर द पिरियड मागच्या चुकांमधनं शिकून की आपल्याला ती कम्फर्ट झोन होता येईल का, आपण आपल्या छोट्याशा ज्ञानावर आपण त्यांना काही सांगू शकू का. आणि तो ह्युमन अँगल सतत जोपासत आले. पण त्याच्यात एक असतं की तो ट्रस्ट फॅक्टर मेंटेन करण्यासाठी कॉन्फिडेन्शियालिटी हा खूप मोठा फॅक्टर असतो, खूप महत्वाचा मुद्दा आहे. हा
तर ते खूप जपावं लागतं. आणि ऑफकोर्स मला वाटतं की ते एथिकल पण आहे. एथिक्स म्हणून पण आम्ही ते खूप म्हणजे पर्सनली पण मी ते खूप पाळते. दॅट आपण काय बोलतोय ते प्रत्येक गोष्ट काही कांट बी अ व्हॉट्सअप स्टेटस. यू डोंट हॅव टू पोस्ट अ पिक्चर विथ एव्हरी लीडर यू मीट. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत तसं म्हटलं तर, पण याच्यातनं तुमची क्रेडिबिलिटी क्रिएट होत जाते. प्लस लिखाण म्हणजे मी जे लिहिते ते लिहिताना पण मी एक शैली स्वतःची विकसित करत आणली. थँक्स टू सम्राट सर फॉर दॅट. त्यांनी मला खूप शिकवलं की डेटाबद्दल कसं लिहिलं पाहिजे आणि हे कसं मांडलं पाहिजे. मला वाटतं की त्यातनं मला कळत गेलं की नुसतं कॉमेंट्स करणं आणि एखाद्याला सरळ पास किंवा फेल असं न म्हणता, ओके ही ट्रेंड जुना हा आहे, आजची आकडेवारी ही सांगते आणि कदाचित याच्यातनं हे होऊ शकतं. ती एक शैली मला पर्सनल लेवलवर विकसित करता आली. आणि म्हणजे खूप माझं उणे दुणे वय, माझं आता 33 वर्ष आहे, पण मला वाटतं की ह्या माझ्या छोट्याशा मीडिया करिअरमध्ये खूप माणसं म्हणून मला वाटतं की मला पॉलिटिकल स्पेस अनुभवता येते आणि मी ती माझ्या स्वतःच्या आनंदासाठी मी ती स्पेस खूप जपते. अगदी. आता बघ, तुझं वय 33, आता पुढचं साल येतंय 24. सांगायचं नसतं. हरकत नाही. आता 2024 मध्ये देशात आणि महाराष्ट्रात मोठ्या निवडणुका येणार आहेत आणि ज्या काही पेंडिंग महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याही निवडणुका. आता मी तुला वैयक्तिक शीतल पवार म्हणून असा प्रश्न विचारतो. तू कुठल्याही संस्थेची एम्प्लॉई म्हणून त्याचं उत्तर देऊ नकोस. राजकारण, पॉलिटिक्स आणि पॉलिसी आणि तुझं संपूर्ण डेटाबेस, तुझं इंजिनिअरिंग आणि डेटा सायन्स या सगळ्या अभ्यासातून उत्तर दे. कारण ही मुलाखत तुझी आत्ता जे लोक पाहत आहेत यातले अनेक लोक राजकीय कार्यकर्ते असतील, अनेक राजकीय नेते असू शकतील, मतदारही असू शकतील. तर इलेक्शन कॅम्पेन, प्रचाराच्या पद्धती, त्यात मीडियाचा वापर, मीडियाच्या माध्यमातून केलेला प्रचार, ह्या सगळ्यात बरोबर ही जी सध्याची टेक्नॉलॉजी आहे, डेटा सायन्स आपण ज्याला म्हणतो, ॲनालिसिस आपण म्हणतो, ह्याच्याकडे आपण कसं पाहिलं पाहिजे एक सिस्टम म्हणून. तुझे मला म्हणलास की मी तुला हे व्यक्ती म्हणून प्रश्न विचारतोय, पण म्हणजे मी तुमच्या सगळ्यांची माफी मागूनही म्हणते, ॲज लॉंग ॲज आय एम ऑन दॅट डेझिग्नेशन, आय एम नॉट अन इंडिव्हिज्युअल. मला ती संस्थेची, त्या संस्थेच्या परंपरेची आणि त्या सिस्टीमची आयडेंटिटी ही माझ्यासमोर असतेच आणि त्याचं पावित्र्य मला जपावंच लागतं. त्यामुळे मी कुठल्याही प्लॅटफॉर्मवर की जे पब्लिकमध्ये जाणार आहे त्याच्यावर बोलताना असं काहीही बोलून जाऊ शकत नाही की विच विल हार्म द ऑर्गनायझेशन. आय रिस्पेक्ट. सो आणि तुम्ही जो प्रश्न विचारला मला पॉलिटिक्स आणि आताची टेक्नॉलॉजी आणि बदललेल्या पॉलिटिशियन्सची, म्हणजे मी माझ्या पातळीवर याच्यात 2 कॅटेगरीज करते. एक जे नेते आहेत म्हणजे पुढाऱ्यांमध्ये की जे क्लास लिडर्स आहेत, दोज हु आर द डिसिजन मेकर्स. म्हणजे कालच आम्ही एका सिनियर जर्नलिस्टशी बोलत होतो, तर त्याचं एक वाक्य मला असं खूप डोक्यात राहिलं. तो म्हणत होता की महाराष्ट्रात काय 5-6 नेते आहेत ना की जे डिसिजन घेत आहेत आता, असं म्हणजे तो काहीतरी मुद्दा सांगत होता, पण त्यातलं ते मला लक्षात राहिलं. सो मी तुला फक्त व्हॉल्यूम सांगते की जे की लिडर्स असतात ना, यांचं पॉलिटिक्स, यांच्या राजकीय गरजा, यांच्या माहितीच्या गरजा ह्या पूर्ण वेगळ्या आहेत. आणि जो मास आहे, मग त्याच्यात ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून ते शहराच्या महापौरापर्यंत, तर यांच्या गरजा ह्या पूर्ण वेगळ्या आहेत. कारण काय की त्यांचा, म्हणजे आपण ज्या मास ऑडियन्स बद्दल बोलतोय, त्यांचं माझं डे टू डे पॉलिटिक्स, माझी कॉन्स्टिट्युएन्सी छोटी आहे, प्लस मी एका क्लोज युनिटमध्ये काम करतो. म्हणजे ग्रामपंचायत असेल तर अगदी माझं गावच आहे की ज्याच्यात निम्मे लोक माझे नातेवाईक आहेत फॉर एक्झाम्पल, किंवा मी माझं शहर आहे, मग माझा वॉर्ड हा माझं कार्यक्षेत्र आहे. तर पण जेव्हा तुम्ही वरच्या टॉप लेवलला असता तेव्हा तुम्ही महाराष्ट्र बघत असता. तुम्हाला महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे हेवे दावे समजून घ्यायचे असतात, तर ते स्केल वाढतं. मला वाटतं की ह्या 2 कॅटेगरीजमध्ये त्यांच्या माहितीच्या गरजा वेगळ्या आहेत, त्यांच्या सर्व्हिसेसच्या गरजा वेगळ्या आहेत, आणि हे जे काही बदललेलं तंत्रज्ञान आहे ह्यामध्ये त्या दोघांसाठीचे सोल्युशन पण वेगवेगळे. तर जे मास ऑडियन्स मध्ये जर आपण आता ही सगळी व्यवस्था बघितली तर, कारण तो 2014 नंतर एक ट्रेंड आलाय की सोशल मीडियामध्ये ऍक्टिव्ह असलं पाहिजे, तुमचा डिजिटल प्रेझेन्स असला पाहिजे, आणि ते फक्त पॉलिटिक्ससाठीच नाही, ते प्रत्येक व्यवसायासाठी आता मॅन्डेटरी झालंय. त्यामुळे ते रूल आहे ते बऱ्यापैकी अगदी गाव गल्लीमध्ये आता त्याच्यासाठी एजन्सीज असतात. म्हणजे मी महाराष्ट्रात इतक्या ठिकाणी फिरते, अगदी उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, सगळ्या ठिकाणी मला वाटतं की दिस हॅज क्रिएटेड अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर युथ
लोकल लेवलवर काहीतरी त्यातनं एक बिझनेस मॉडेल उभं राहते आणि ते सस्टेनही होते खूप मोठ्या प्रमाणावर. तर ते एक स्वतंत्र मॉडेल आहे. पण जसं तुम्ही ब्रॉड लेवलवर येता तसं रिसर्च, सर्वेज, डे टू डे इन्साइट्स, नरेटिव्ह नुसतं काय येतंय हे नाही, पण तुम्ही ते शेप कसं करू शकता. कारण तुमचं एक वाक्य राज्याचं राजकारण बदलून टाकणार असतं. त्यामुळे तुमच्या एकेका शब्दाला किंमत आहे. सरकार म्हणून तुम्ही काय निर्णय घेताय, तुमचा बेनिफिशरी कोण आहे, त्या बेनिफिशरीमध्ये त्याचं एज ग्रुप काय, त्याचं सोशो पॉलिटिकल त्याचे इंडिकेटर्स काय, त्याच्यावर काय इम्पॅक्ट होतं. म्हणजे आपण ना खूप जाता जाता इम्पॅक्ट शब्द वापरतो, पण इम्पॅक्ट ह्या शब्दाला सिद्ध करण्यासाठी लोक 5-5 वर्ष PhD करतात आणि त्यासाठी तुमच्या रिसर्चमधनं पूर्णपणे एखादं नवं टूल जन्माला यावं लागतं. तर मला वाटतं की रिसर्च आणि हे सगळं म्हणजे जे पॉलिटिकल इन्साइट किंवा डेटा सायन्स हे इतकं डीप काम आहे की त्याच्याबद्दल पॉलिटिकल स्पेसमध्ये पण ज्यांना हे कळतं, ज्यांना त्यातली गती आहे ते म्हणून ते त्या लेवलला आहेत. आणि मला वाटतं की ती राजकारणाची अपरिहार्यता पण आहे ना. सगळेच जर टॉप नॉच लिडर झाले तर मग कार्यकर्ते कोण होणार. मला वाटतं की ती त्या व्यवस्थेची रचना अशी आहे की त्या व्यवस्थेमध्ये वेगवेगळे सर्व्हिसेस आणि वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. त्यांच्यासाठी टेक्नॉलॉजी पण पूर्ण वेगवेगळी आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या स्पेसमध्ये आता काम करते. महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या भविष्यातील राजकारण्यांना आणि राजकीय व्यवस्थेला टेक्नॉलॉजीला सामावून स्वतः टेक्नॉलॉजीमध्ये सामावून घेतल्याशिवाय किंवा टेक्नॉलॉजीची मदत घेतल्याशिवाय आता काही पर्याय राहिलेला नाही असं वाटतं. ॲब्सोल्युटली नाही. मला वाटतं की मीडियामध्ये काम करताना एक सतत जाणवतं ते म्हणजे स्पीड. की उदाहरणार्थ आपल्याच बोलण्यातलं एखादं उदाहरण सांगते. खूप वेळा तू मला असं काहीतरी टाकतो, तुला सारखं असतं ना शीतल डिकोड करून सांग मला. तर माझ्या दृष्टीने तो विषय मी 2 दिवस आधी मेंदूमध्ये त्याचं काय डिकोडिंग करायचंय तो करून सोडून दिलेला असतो. तर मला वाटतं की माहितीचा स्पीड खूप जास्त वाढलेला आहे. ती माहिती माझ्यासारख्या ऑडियन्स पर्यंत वेगळ्या गतीने येते, तुझ्यासारख्या ऑडियन्स पर्यंत वेगळ्या गतीने येते, पण आपण दोघं कोणाचे तरी ऑडियन्स आहोत. अशा वेळी माझ्या गरजा माझ्यापर्यंत माहिती पोहोचवणं, तुझ्या गरजा समजून घेऊन तुझ्यापर्यंत माहिती पोहोचणं हे दोन्ही त्याला करायचंय. कारण त्याला आपल्या दोघांचं मत हवंय. त्यामुळे टेक्नॉलॉजी अपरिहार्यच असणार आहे. काही पॉलिटिकल म्हणजे अगदी ग्राउंड लेवलवर पण काही लीडर्स असे आहेत अगदी नगरसेवक पातळीवरचे की ते डेटा मॅनेजमेंट आणि अशा खूप छान सिस्टीम्स लावतात आणि मला वाटतं की त्याचा त्यांना फायदा पण होतो. पण आता बदललेल्या काळामध्ये म्हणजे पॉलिटिकल स्पेसमध्ये काम करणाऱ्या लोकांना कदाचित हे शब्द खूप माहिती असेल. नरेटिव्ह सेटिंग, नरेटिव्ह बिल्डिंग, त्याच्यानंतर सेंटिमेंट अनालिसिस किंवा सेफॉलॉजिस्ट, इलेक्टोरल मेरिट किंवा असं काहीतरी पण कीवर्ड्स आहेत. तर मला वाटतं की तुमचं इलेक्टोरल मेरिट वाढवण्यासाठी हे सगळं तुम्हाला कळलं पाहिजे. आणि जसं जसं आता म्हणजे अर्बनायझेशनचा पण स्पीड खूप वाढतोय. गावात गल्ली कोसा म्हणजे पूर्वी गावाच्या कट्ट्यावर लोक बसून गप्पा मारायचे, आता त्या कट्ट्यावर बसलेल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. तर टेक्नॉलॉजी इतक्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत जाऊन पोहोचलेली असताना तुम्ही त्याच्याबद्दल अनभिज्ञ असून कसं हाऊ विल यू बी रिलेव्हंट टू द ऑडियन्स. असे नेते आहेत अजून पण की जे अजिबात डिजिटल स्पेसमध्ये ऍक्टिव्ह नाही आहेत. पण वो जमाना अभी गया. फार फार तर अजून एक पंचवार्षिक अशा नेत्यांची असेल. पण बदललेल्या काळामध्ये म्हणजे आता मला वाटतं की नवीन जनगणनेनुसार आणि डिलिमिटेशन नंतर खासदारांची संख्या दुपटीने वाढणार आहे, आमदारांची संख्या दुपटीने वाढणार आहे. त्याच्यामध्ये 50% महिलांना आपण रिझर्वेशन बघतो आहोत. तर ह्या नवीन पॉलिटिकल स्पेसमध्ये विदाऊट टेक्नॉलॉजी आणि विदाऊट अपग्रेडिंग युअर सेल्फ डिजिटली इट इज इम्पॉसिबल टू सर्व्हाइव्ह असं माझं मत. शीतल, जाता जाता मला एक शेवटचा प्रश्न तुला विचारायचा आहे. अर्थात उत्तर द्यायचं की नाही द्यायचं हे तू ठरव. महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आणि देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोण निवडून येईल असं तुझा डेटा सायन्स सांगतं? म्हणजे हवेतल्या गप्पापेक्षा डेटा सायन्स काय सांगतंय? आज सिर्फ मेरे मन की बात, उसके बारे में फिर कभी. आपण शीतलला पुन्हा आपल्या शोमध्ये बोलूयात. पाहूयात महाराष्ट्रात कोण निवडून येणार, देशात कोण निवडून येणार, त्यात तिचा डेटा काय सांगतोय, सर्व्हे काय सांगतोय. मला छान वाटलं ही सगळी तुझी मतं ऐकून. मला असं वाटतं की राजकीय क्षेत्र असेल किंवा कॉर्पोरेट क्षेत्र असेल, व्यावसायिक क्षेत्र असेल किंवा आमच्यासारखं मनोरंजन क्षेत्र असेल, या कुठेही डिजिटल अवेअरनेस यापासून आपण लांब जाऊ शकत नाही. शीतल पवारशी अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायच्यात. वुमन की बातमध्ये आज ती पाहुणी म्हणून आली.
माझ्या अतिशय जवळची ती मैत्रीण आहे, माझ्या नात्यात आहे, सगळं आहे. पण माझ्या वुमन की बातच्या सर्व प्रेक्षकांना अशा एका कर्तृत्ववान महिलेची ओळख करून देणं मला गरजेचं वाटलं, की जी अत्यंत मायनॉरिटीमध्ये असणाऱ्या महिला मीडियामध्ये समजून घेतलं आहे आपण तिच्याकडून काय, पण यामध्ये ती काम करते आणि 2024मध्ये शीतलसारख्या अशा अनेक कर्तृत्ववान महिला या मीडियामध्ये आपल्याशी संवाद साधताना नक्कीच दिसतील. त्यामुळे इथून पुढे पत्रकारितेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुली किंवा इंजिनिअरिंगमध्ये किंवा पॉलिटिकल सायन्स, डेटा सायन्स शिकणाऱ्या मुलींना शीतलसारख्या मुलीचा एक आदर्श नक्कीच राहावा आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये येऊन आपलं नाव करावं, कर्तृत्व करावं. अतिशय पॉवरफुल बोलणारी शीतल पवार, तू आलीस, आमच्याशी गप्पा मारल्यास. आरपारच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी तुझं मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा तू आमच्या शोमध्ये ये अशी तुला विनंती करतो. माझं ऐकून घेतलं त्याबद्दल थँक्यू. थँक्यू. नमस्कार, मी शीतल पवार. आरपार मराठी युट्यूब चॅनलच्या वुमन की बात मध्ये मी आज माझी जर्नी शेअर केली आहे. माझ्यासारख्या इतरांच्याही जर्नी तुम्ही तिथे ऐकू शकता. तर आजच आरपार मराठीला सबस्क्राईब करा.